अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे मंत्री आमदार सभागृहात वारंवार गैरहजर राहिल्याचं कळतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। रवींद्र चव्हाण आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे। सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत। गैरहजर आमदार आणि मंत्री या संदर्भात काय कारवाई करावी या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। आमदार आणि मंत्री सतत गैरहजर राहत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून देण्यात आले। सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करणार या संदर्भात चर्चा होणार आहे। रवींद्र चव्हाण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले। अधिवेशनादरम्यान भाजपचे मंत्री आमदार सभागृहात वारंवार गैरहजर राहत आहेत आणि त्याच संदर्भात रवींद्र चव्हाणांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेणार आहे। अधिवेशनादरम्यान भाजपचे मंत्री आमदार सभागृहात वारंवार गैरहजर राहत आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या बाबतीत नाराजी व्यक्त केलेली आहे। रवींद्र चव्हाण आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचे संकेत सुद्धा देण्यात आले आहेत। गैरहजर आमदार आणि मंत्री या संदर्भात काय कारवाई करावी या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। आमदार आणि मंत्री सतत गैरहजर राहत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून देण्यात आले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सतत गैरहजर राहणाऱ्यांवर आमदार आणि मंत्रींवर कारवाईचे संकेत दिलेले आहेत। अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे मंत्री आणि आमदार सभागृहात गैरहजर राहत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे भाजपचे मंत्री आणि आमदार यांच्यावर काय कारवाई करता येईल या संदर्भात रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे। सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करणार या संदर्भात चर्चा होणार आहे। सतत गैरहजर राहणाऱ्या सगळ्या मंत्री आणि आमदारांवर काय कारवाई होणार आहे या संदर्भात चर्चा करणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। तर सुशांत, रवींद्र चव्हाण आज फडणवीसांची भेट घेणार आहेत, काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे। आपण जर पाहिलं असेल तर याआधी देखील अधिवेशनाच्या आधी सर्व आमदारांना सांगण्यात आलं होतं की प्रत्येकाने सभागृहात हजर असायला हवं, मात्र तसं होताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे रवींद्र चव्हाण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा रिपोर्ट कार्ड घेऊन जाणार आहे। आपल्यासोबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत परिणय फुके। परिणय भैया, आपण जर बघितलं असेल तर पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की सगळ्या आमदारांनी सभागृहात हजर राहणं अपेक्षित आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। स्वतः रवींद्र चव्हाण नाही, बघा, आमदारांनी सभागृहात हजर राहणे हे क्रमप्राप्त आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टी हा फार शिस्तबद्ध पक्ष आहे आणि याच्यातला प्रत्येक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामान्य कार्यकर्ते सगळे शिस्तीने वागले पाहिजे ही अपेक्षा आहे। पण लोकप्रतिनिधी म्हणून, एक आमदार म्हणून प्रत्येकाला इथे येण्याचा जो अधिकार जो प्राप्त झालेला आहे, जो 14 कोटी जनतेने आम्हाला सर्वांना इथे पाठवलेला आहे, तर निश्चितच त्यांची आपली जी जबाबदारी आहे, आपली जी नैतिक जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे। आपला जो संवैधानिक अधिकार आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि या सभागृहात फार मुश्किलीने 14 कोटी लोकांमधनं फक्त 300-400 लोकच इथे येऊ शकतात। तर हा आपण सगळे भाग्यवान आहे, आमदार सगळे भाग्यवान आहेत की ते इथे या सभागृहात येऊ शकतात, या सभागृहात बोलू शकतात आणि लोकांच्या व्यथा मांडू शकतात। कुठेतरी लोकांमध्ये आम्ही असतो, लोकांच्या सगळ्या समस्या आम्हाला माहीत असतात, रोजमर्याचं जे त्यांचा जो संघर्ष असतो तो आम्हाला माहीत असतो। त्या माध्यमातून निश्चितच सभागृहाच्या माध्यमातून त्या लोकांसाठी जो कायदा तयार केला जातो तो मजबूत झाला पाहिजे। काही चुका अधिकारी करत असतील, सरकार जर काही चुका करत असेल ते आपण कुठेतरी निर्देशन आणून देऊ शकतो आणि निश्चितच सगळ्या सदस्यांना माझी या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी याचा उपयोग करा। कारण मी 2 वर्ष या सभागृहात नसताना मला त्यावेळेस मला जाणीव झाली की सभागृहाच्या बाहेर झाल्याने आपला अधिकार किती पंख छाटल्यासारखं आपल्याला वाटतं आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला हा चान्स दिला, पक्षाने दिला किंवा लोकांनी दिला, तर याचा पुरेपूर उपयोग लोकांसाठी आपण करून घेतला पाहिजे। पण यामध्ये मंत्री देखील आहेत जे काही सभागृहात बसत नाही, त्यांना देखील सक्त आता ताकीद देण्यात आली। स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि सगळ्यांची नावं सांगणार आहेत। बघा, असं आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण फार कडक आहेत
आणि ते नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने ते सगळं कार्य करतात आहे. सगळ्यांना शिस्तीत ठेवण्याचं काम ते करतात आहे. आता काही मंत्री जर त्यांचं ऐकत नसतील तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई होणार. माझी या माध्यमातून सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की मोठ्या मुश्किलीने फार क्वचित लोकांना 1% लोकच मंत्री होऊ शकतात. त्यांना ते सौभाग्य प्राप्त झालं. या भारतीय जनता पार्टीमुळे त्यांना हे सौभाग्य प्राप्त झालं. तर त्यांनी शिस्तीत राहून त्यांनी ही सभागृह अटेंड करून सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. सर्वसामान्य लोकांचे आमदारांनी प्रश्न ते मांडण्यासाठी हे अधिवेशन असतं. मात्र आमदार असतील, मंत्री असतील ते उपस्थित राहत नाही आणि त्याचीच कुठेतरी गंभीर दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. अर्थात आज आपण बघितलं असाल तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ते भेटणार आहेत आणि कोण आमदार या सभागृहामध्ये उपस्थित राहत नाहीत, ज्यांची गैरहजेरी असते त्यांची यादी ते देणार आहेत. जी धन्यवाद सुशांत दिलेल्या या सर्व माहितीबद्दल. भाजपचे मंत्री आणि आमदार अधिवेशनादरम्यान गैरहजर राहतात आणि त्या संदर्भात रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याच संदर्भात यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ते भेट सुद्धा घेणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली दिसून येते. अधिवेशनादरम्यान भाजपचे मंत्री आणि आमदार सभागृहात वारंवार गैरहजर राहत आहेत आणि या संदर्भात रवींद्र चव्हाण नाराज आहेत. या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत.